हा पिल्लू बोल ग. अगं कुठे असणार? अगं 13वा दिवस ना क्वारंटाईनचा. हो तिकडेच आहे मी. नाही तुला सांगतो, सरकारची परमिशन न घेता गावाकडे आलो ना, मोठी चूक झाली माझी. पोलिसांनी पकडून कुठल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये टाकले ना तेच कळत नाही मला. एकदम डेंजर लोक आहेत इकडे. मला वाटतं ना भाई लोकांचा एरिया आहे हा. बंटो बंटा घुमाऊ क्या हंटर कर दू क्या जादू मंतर. हा चल बोलतो नंतर. हाँ बंटा क्या बोलता ये पपीता लेके किधर घूम रेला ये भगुला उगला क्या वाच क्या अंडा. मुळात तुमची आणि माझी ओळख नाहीये आणि तुम्ही ज्या भाषेत बोलताय ती भाषा मला कळतही नाहीये. अच्छा म्हणजे तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. माझा हा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे तुझा. अरे कसं आहे तुझा लँग्वेज वेगळा आहे आपला लँग्वेज वेगळा आहे ना. तुझा जीभ वळतो आपला वळत नाही. आपल्याला बोलता येत नाही आपल्याला डायरेक्ट खोलता येतं. काय समोरच्याला आपण डायरेक्ट खोलून टाकतो ना. अरे बापरे. ते आपल्याला जरा हे पाहिजे होता ते बोलतो ना मेंटेनन्स करायचा होता. नाही नाही कसं आहे आता ही सगळी जी सुविधा आहे ती सरकारने केली आहे ना, तर मी मेंटेनन्स तुम्हाला का देऊ? अरे तसा नाही रे मेंटेन ये याडे अरे मेंटेनन्स माहिती आहे का म्हणजे आपण नाही का बोलतो ए भाई तुला माझा मेंटेनन्स दे मी तुला मेंटेनन्स देतो ना भाई. अच्छा मदत हवी आहे तुम्हाला. हा हा ते बोला. तर ते आता कसं हा कॉन्टेंटचा एरिया आहे ना फुल. कॉन्टनचा एरिया नाही ह्याला म्हणतात क्वारंटाईनचा एरिया. तुला पाप्पी भावा का? कसला बोलतो राहतो. अरे तुझा गाल आहे का मैदा आहे यार. आतमध्ये काय दोन बैदे ठेवलं की दोन साईडला. हे बघा मुळात आपली ओळख नाहीये. तुम्ही या भाषेत माझ्याशी संवाद साधू शकत नाही. चल ना यार चल ना रागू नको ना चल ना. अरे भाई कसं आहे या कॉन्टेंटमध्ये ना आपला एक डाव आहे. तर ते काय आपल्याला ते लवचा बारेत जरा थोडंसं आपलं लोचा आपल्याला बोलता येत नाही ना. हा, म्हणजे तुम्हाला प्रपोज करायचंय. हा हा भाई फक्त तिला आपल्या बारेमध्ये जरा मेंटेनन्सचा आपला लावून द्यायचा ना सेटिंग. म्हणजे कसं तिच्या मेंटेनन्समध्ये माझा मेंटेनन्स झाला ना मग आपल्याला जगाचा मेंटेनन्सच नको ना भाई. ऐका ना हा मेंटेनन्स हा शब्द फुकट आहे म्हणून कितीही वेळा वापरायचा का? हा या बंटा हो, आला ये कैसा है पंडरलो कैसा मजा रहा भाई कैसा है ये संदीप चिरकुट एक जगह में खड़ा रहा है ना भाई किधर घूमे ना है? क्या रे तेरे चाय में डालू क्या बिस्कुट खेलने को आता है क्या क्रिकेट. क्या रे क्या हुआ यार दीदी कैसा है तू. अरे एकदम मजे में तू किधर मचा रेला भाई किधर है तू. एक क्षण एक ऐका ना, क्षण तुम्हाला त्यांना प्रपोज करायचंय ना मग त्यांना दीदी का म्हणताय? अबे ती दीदी म्हणजे बहीण भाऊवाला दीदी नाही रे. मग? भाई लोकांमध्ये कसा भाई भाई असतो हा. त्याच्यामध्ये एक दीदी असते हा. तो वाला दीदी आहे भाई. अच्छा अच्छा. ए संदीप चिरकट त्याच्या कानामध्ये काय ऍडवाइस टाकतोय. आपल्या समोर समोर बोल ना काय ऍडवाइस लावायचा आहे तो. आपण कोणाला घाबरत नाही काय ऍडवाइस लावायचा होतो. आत्ता बोलून टाक लगेच ऍडवाइस लावतो आपण. अच्छा म्हणजे तुम्ही ऍडवाइस शब्दाची हा? सवय आहे तुम्हाला. ये चिकनी जरा शांत घे ना मध्ये मध्ये कशाला चोच मारतोय साला. थांब, थांब. कपाशीची गद्दी. ये आईला कसं अरे फुल बाबे तू एकदम रसराशीच आहे एकदम. जरा शांत मध्ये बस. येत आता या संदीप चिरकट चल ना बोल ना कशा हे तुझं काय होत आहे रे. ते त्याला आपला थांब ना कशाला बोलावलं ऍडवाइस लावायला बोललो. त्याला बोलायचं नाही बोल. मी बोलतो. हा. दीदी हा. तुम्हाला सवड आहे का? काय बोलला तुम्हाला सवड आहे का? तुझ्या आईची सवड तुझ्या बापाची सवड नाही, 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 कोणाला बोलला बे नाही, नाही. सवड याच्यात तर ऐक. नाही अहो तुमचाही गैरसमज होतोय हो. अहो सवड म्हणजे शुद्ध मराठीत म्हणालो मी. सवड म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे का? तर असा बोलला टेम आहे का. टेम बोल ना भाई टेम का बात आहे असला बोल ना तिला समजत नाही तिला. मी बोलतो तर दीदी तुमच्याकडे टेम आहे का? आहे चल बोल पटपट पटपट. हा तर हे जे महोदय आहेत कोण आहे हे जे सद्गृहस्थ आहेत कोण आहे
ही जी व्यक्ती आहे अरे कुठली लँग्वेज मध्ये बात करतोय रे हा नाही ते ऍक्च्युली तो बोलतो की नाही का आपण ये बंदा वो बंदी ती बंदा अच्छा. असला मला तर असा स्वच्छ लँग्वेज मध्ये बात कर ना तर हे जे बंदे आहेत हा. त्यांना तुमच्याशी सुसंवाद साधायचा आहे. बापरे, कुठली लँग्वेज मध्ये बात करतोय रे काय नीट बोल ना भाई ऐका ना, मी याच भाषेत जर ह्यांच्याशी बोलत राहिलो ना तर खूप वेळ जाईल आपला. त्यापेक्षा तुम्हाला जी भाषा येते ना त्यात संवाद साधा. मी मागून तुम्हाला मेंटेनन्स देतो, द्यायची ना भाई सपोर्ट देतो. ऍक्च्युली नाही पहिला मला जबान दे काय? की मारकाट काय होणार नाही. अरे तू पहिला बोलताना भाई तर मग ऐक हा. खूप दिवसापासून आपला ना असा दिलमध्ये ना असा खलबल मासतो रे. असा तुला बघितला ना की माझा जज्बात असा एकदम बाहेर यायचा कोशिश करतो पण तो तिथल्या तिथे दबून जातो आतमध्ये. मेन बात बोल ना तेच आहे की मेन बात म्हणजे अरे बोल ना लावू का तुला आता हा तुला लव मारतो. काय बोलताय तुम्ही हे? अरे ती बघितलं ना माझा कॉन्फिडंटच गेला सगळा. ती हा करून आली तर मी अरे तुमचा घाबरलो. कॉन्फिडन्स गेला म्हणून मला या मृत्यूच्या दाढीत कशाला टाकताय? केवढी मोठी दाढ आहे ती. याला लग्न करायचंय तुझ्या बरोबर भाऊजाला. हे संदीप हा हा याला लव आलाय आपल्यावर हा असा बोलत होता तो. याला लव आलाय आपल्यावर हा अहो, काय 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 इथं? एकदम भारी आहे रे एकदम चिकना माल काढलाय रे एकदम कुठून आणलाय बे याला ये केवढे चिकने तेरे को देख के दिल में लगी है बिरयानी पकने जाते के हनीमून को दुबई देखने नाही, कसं आहे मुळात हनीमून ही जी संकल्पना आहे ना ती खूप तलम नाजूक मुलायम आणि रेशमी आहे हो. तुम्ही त्यात बिर्याणी घालताय मग त्यात हाडं आली मग लवंग आली ते दातात आल्यासारखं वाटतं ना. आईला कसला बोलतो रे एकदम भारी आहे रे हा कुठून आणला बे याला म्हणजे तुला आवडला काय तो. बाई बाई आवडला ना आपल्याला म्हणजे तुला आवडलाय तो जे फिक्स बाई. झाला काय. एवढा चिकना माल कोण सोडेल बाई एक आवडला मिनिट, मला आवडलं की नाही हे विचारा ना. अरे बाई सांग याला आपण कोण आहे बाई सांग अरे भाई तुला माहित नाही हिला ज्या ज्या लोकांनी प्रपोज केला ना त्यातला फक्त तूच उरलाय. त्याच्यामुळे इज्जत अली मध्ये समजला ना. ये संदीप हा माझी इच्छा आहे काय माझा जो होणारा नवरा आहे ना हा त्यांनी माझी मांग आहे ना त्याची रक्ताने भरला पाहिजे अच्छा तुझी मांग रक्ताने भरला पाहिजे त्याच्या. हा. हे बघा मी रक्त बघितलं की मला उलटी येते मला चक्कर येते मी भोवळ येऊन पडतो. मी अजिबात नाही कापणार बाबा. नाही नाही तुला तर आता द्यावा लागेल हातावर चिरा ते. ऐका ना तुम्ही द्या ना चिरा मला नाही नाही जमणार नाही ते. नाही, दे दे तू दे. अहो, ऐका ना, तुम्ही द्या ना तुम्ही अरे द्या ना. दे तू दे. अहो, तुम्ही द्या ना, तुम्ही अरे द्या दे ना. ना अरे ऐका ना. सोपाय रे हे बघ. ये संदीप तू माझी मांग भरली तुझ्या रक्तानं माझी मांग भरली हा मग भरला आपण तुझा मांग. म्हणजे तू आणि मी आता आय दीदी मी हेच तर तुम्हाला सांगत होतो माझं तुमच्यावर प्रेम नाहीये या गृहस्थाचं तुमच्यावर प्रेम आहे. मला माझी बायको आहे मुलं आहे माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मी तुमच्यावर प्रेम का करू मी फक्त यांना मदत करत होतो. संदीप तू आधी काय नाही बोलला यार मला मग अरे, किती वेळा तुला बोलायचा ट्राय केला. लहानपणापासून आपण तुझ्यावर दिल टाकते हे तुला माहित नाही का. जेव्हा तेव्हा तू दुसऱ्याच पोरांबरोबर खेळायची पण आता मोठी झाली तर बोलायचा होता ना भाई मग तेव्हा पण तुला लक्षात नाही आलं ना आपलं दिल आहे तुझ्यावर. तू कधी बघितलंच नाही आपल्याला. पण भाई आता तू माझी मांग भरली तर एक शायरी होऊन जाऊ दे ना भाई आता बोलणार ना तुझ्यासाठी शायरी. उसने देखा ही नहीं कभी अरे हाथ तो निकाल. उसने देखा ही नहीं कभी अपने हथेली पे हाँ। अरे उसमें देख तो सही अपनी भी तो लकीर है. वा, 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 वा. भाई संदीप सर कॉंग्रॅच्युलेशन क्या दीदी कॉंग्रॅच्युलेशन. या भाई काय काय झालं आता काय झालं. आता माझा तुमच्या दोघांवर पण दिल आला ये काय कन्फ्युज माइंड करते रे तू. हे नाही रे अरे ही बेवफाई आहे म्हणजे मी तुम्हा दोघांना पण बघितलं तर माझा दिल एकदम डालमडाल होऊन जाईल अरे तू एखाद दगडावर पाय ठेव ना यार हा. कुठल्या तरी. तू ठराव ना. मग
कोणाला तरी एकाला जिंदा राहावं लागेल. हा? या दगडाला मी करतो ना बघा हे अत्यंत चुकीचं आहे. नाही 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 अहो, असं काय म्हणता? अहो, नाही.